तर सध्या अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड शिकवलं जातं असं वळसे पाटलांनी म्हटलंय। एखादा व्यक्ती कर्मकांडात गुंतला तर तो बाहेर पडू शकत नाही असंही वळसे पाटील म्हणतात। त्याचे चांगले वाईट परिणाम सोसावेच लागतात। खरात प्रकरणावरून दिलीप वळसे पाटलांची ही प्रतिक्रिया आहे, त्यांनी कान पिचक्या दिलेल्या आहेत। कारण आजकाल काही खरं राहिलेलं नाही, वेगळे विचार आहेत, वेगवेगळे बंधू बाप आहेत। आता त्या कोणतं कॅप्टन खरात वाचता पण काय म्हणजे लोक पाय घेतात, पूजा करतात, गुरु मानतात आणि अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड जे आपल्याला करायला शिकवलं जातं। जर एकदा माणूस ते अध्यात्म सोडून त्या कर्मकांडामध्ये अडकत गेला तर त्याला बाहेर कधी निघता येत नाही आणि त्याचे चांगले वाईट जे काही परिणाम असतील ते त्या ठिकाणी आपल्याला सोसावे लागतात।